विद्युत राशी व त्यांची एकके. तर इलेक्ट्रिक मध्ये विविध प्रकारची ज्या संज्ञा आहेत किंवा ज्यांना विद्युत राशी म्हणतो, तर त्या संज्ञा कोणत्या आहेत आणि त्यांची एकके काय आहेत. तर पहिला आहे विद्युत भार, इलेक्ट्रिकल चार्ज. अणू मधील इलेक्ट्रॉन्स कमी किंवा जास्त होणे म्हणजेच इलेक्ट्रिकल चार्ज होणे. आणि हा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे हा क्यू या अक्षराने दर्शवतात आणि तो मोजतात कुलम मध्ये, म्हणजे त्याचं एकक कुलम आहे. दुसरा आहे विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रॉनचं वहन होणे म्हणजे एखाद्या तारेतून इलेक्ट्रॉनचं वहन होणे म्हणजेच विद्युत प्रवाह होय. ज्यावेळी इलेक्ट्रॉनचं फ्लो होतं त्याला विद्युत प्रवाह असं म्हटलं जातं. आणि हा आय अक्षराने दर्शवतात आणि याचं एकक आहे एम्पियर. म्हणजे एखाद्या ठिकाणून किती प्रवाह वाहतो हे आपण त्या ठिकाणी मोजतो, ते एम्पियर मध्ये मोजतो. 5 एम्पियर, 2 एम्पियर, 10 एम्पियर, 20 एम्पियर. तर अशा पद्धतीने एम्पियर हे त्याचं एकक आहे. तिसरा आहे विद्युत विरोध किंवा रोध, ज्याला म्हणतात इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. विद्युत प्रवाह वाहत असताना विद्युत प्रवास होणाऱ्या अडथळ्यास विद्युत विरोध किंवा रोध असे म्हणतात. ज्यावेळी एखाद्या ठिकाणून करंट वाहतो तर तो करंट वाहत असताना त्या करंटला जो अडथळा होतो हा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ तांब्याच्या तारेतून करंट वाहत असताना तिथला रेजिस्टन्स वेगळा असेल. नायक्रोमधून वाहत असताना हा रेजिस्टन्स त्या ठिकाणी जास्त असतो त्या करंटला विद्युत प्रवाह वाहण्यासाठी. टंगस्टन मध्ये देखील जास्त असतो. तर हा जो अडथळा येतो विद्युत प्रवाह वाहण्यासाठी त्याला रोध किंवा विरोध असं म्हणतात. आणि हा आर अक्षराने दर्शवतात आणि याचं एकक ओहम आहे, हे असं सांकेतिक चिन्ह आहे त्याचं. त्यानंतर पुढचा 4 नंबर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ईएमएफ. करंट वाहण्यासाठी किंवा विद्युत प्रवाह वाहण्यासाठी ज्या दाबाची किंवा प्रेशरची आवश्यकता असते त्या दाबास किंवा प्रेशरला ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असे म्हणतात. याचं सांकेतिक चिन्ह ई असं आहे आणि त्याचं एकक जे आहे ते व्होल्ट आहे. म्हणजे व्होल्टमध्ये विद्युत दाब किंवा ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा व्होल्टमध्ये मोजला होतो. 220 व्होल्ट, 440 व्होल्ट. तर अशा पद्धतीने जे व्होल्टेज आहे किंवा ईएमएफ आहे हा व्होल्टमध्ये मोजला जातो. त्यानंतर 5 नंबर टर्मिनल व्होल्टेज. विद्युत पुरवठा करणाऱ्या साधनांचा 2 टर्मिनलवर मिळणारे व्होल्टेज. म्हणजे ज्या ठिकाणी समजा आता ही ईएमएफ आणि टर्मिनल व्होल्टेज या 2 गोष्टी भिन्न आहेत. ईएमएफ म्हणजे काय? करंट वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्याला ईएमएफ असं म्हणतो आपण. परंतु प्रत्यक्षात म्हणजे ज्या ठिकाणी हा निर्माण केला जातो, इलेक्ट्रिसिटी ज्या ठिकाणी निर्माण केली जाते त्या ठिकाणी जे व्होल्टेज असतं ते थोडक्यात ईएमएफ. आणि त्यानंतर जेव्हा ते आपण वाहून देतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एखादं तुम्ही उपकरण जोडलेलं आहे तर त्या उपकरणाच्या 2 टर्मिनलमध्ये जे व्होल्टेज प्रत्यक्षात मिळतं ते या ईएमएफ पेक्षा थोडंसं कमी असतं. म्हणजे त्या 2 टर्मिनलमध्ये मिळणारं जे व्होल्टेज आहे त्याला टर्मिनल व्होल्टेज असं म्हटलं जातं. आणि त्याचं सांकेतिक चिन्ह पीटी असं आहे आणि एकक व्होल्ट आहे. लक्षात. तर ईएमएफ आणि टर्मिनल व्होल्टेज यामध्ये फरक असतो, ही बाब लक्षात ठेवायची या ठिकाणी. पुढची व्याख्या आहे पोटेन्शियल डिफरन्स, पीडी. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय पहा, विद्युत मंडलातील 2 टोकांमधील विद्युत दाबाच्या फरकास पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. आपण ईएमएफ पाहिला तर तो ईएमएफ वेगळा आहे, त्या ठिकाणी निर्माण झालेलं व्होल्टेज आहे ते इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण ते एखादं उपकरण त्याच्यावरती जोडतो, एखादं विद्युत साधन जोडतो, त्यावेळी त्या ठिकाणी असलेला त्याच्या 2 टोकांमध्ये असलेला फेजर न्यूटनमध्ये जो विद्युत दाब आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. याचं सांकेतिक खूण ईए आहे आणि त्याचं एकक व्होल्ट आहे. हे सुद्धा ईएमएफ प्रमाणेच काय
व्होल्टेज मध्ये मोजलं जातं, व्होल्ट मध्ये मोजलं जातं. एकक याचं व्होल्ट आहे म्हणजे व्होल्ट मध्ये मोजलं जातं पोटॅन्शियल डिफरन्स. म्हणजे 50 व्होल्ट, 100 व्होल्ट, 150 व्होल्ट, 400 व्होल्ट अशा पद्धतीने. आणि हे नेहमी EMF पेक्षा कमी असतं. EMF आणि PD लक्षात घ्या. ज्या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र आहे त्या ठिकाणी समजा 240 व्होल्ट वीज निर्मिती झालेली आहे आणि ती जेव्हा डिस्ट्रीब्युशन करून आपण आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपण त्या ठिकाणी फ्रीज जोडलेला आहे किंवा मिक्सर जोडला आहे, त्या दोन टोकामध्ये त्याच्या किंवा बोर्डमध्ये सॉकेट जे आहे त्या ठिकाणी जे आपण पाहतो व्होल्टेज, तर ते नेहमी त्या 240 पेक्षा कमी त्या ठिकाणी भरेल. 235 भरेल, 230 भरेल, 220 भरेल. तर हे काय झालं, पोटॅन्शियल डिफरन्स. किंवा ते उपकरण चालू केल्यानंतर त्या ठिकाणी जे आपण त्या दोन टोकामध्ये त्या उपकरणाच्या व्होल्टेज पाहतो ते पोटॅन्शियल डिफरन्स असेल. त्यानंतर व्होल्टेज ड्रॉप. एखाद्या रेजिस्टन्स मधून करंट वाहत असताना, व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय पहा, एखाद्या रेजिस्टन्स मधून करंट वाहत असताना त्या रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट आणि रोध यांच्या गुणाकारास व्होल्टेज ड्रॉप असे म्हणतात. ज्या वेळेस आपल्या समजा घरामध्ये 220 व्होल्ट आहे, परंतु हे 220 व्होल्ट प्रत्येक वेळी तेवढंच राहील असं नाही. समजा फॅन आहे, फॅनच्या बाबतीत हे उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला पटवून सांगता येईल पहा. फॅनला रेग्युलेटर असतो. आपण फॅन काय करतो, कमी जास्त करतो रेग्युलेटरच्या साहाय्याने. तर त्यावेळी काय होतं की फॅनचा रेग्युलेटर जो आहे त्याच्या आतमध्ये रेजिस्टन्स आहे, तर तो रेजिस्टन्स आणि त्या ठिकाणी त्याने घेतलेलं व्होल्टेज या ठिकाणी काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होतं. म्हणजे तो रेग्युलेटर काही व्होल्टेज घेतो आणि त्या रेग्युलेटरच्या सिरीजमध्ये फॅन जोडलेला आहे, तो फॅन काही व्होल्टेज घेतो. म्हणजेच काय होतं, जेव्हा फॅन हळू फिरतो तर त्यावेळेस त्या ठिकाणी काही व्होल्टेज ड्रॉप हा त्या फॅन रेग्युलेटरमध्ये म्हणजे त्या रेजिस्टन्समध्ये झालेला असतो. तो किती झालेला असतो, त्या ठिकाणी त्या रेग्युलेटरमधून किंवा त्या रेजिस्टन्समधून वाहणारा करंट आणि त्याचा असलेला रेजिस्टन्स एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी तो ड्रॉप होतो व्होल्टेज, किंवा तेवढं व्होल्टेज तो घेतो आणि राहिलेलं व्होल्टेज फॅनला मिळतो. ज्यावेळी फॅन फुल फिरतो त्यावेळी त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप होत नाही, संपूर्ण व्होल्टेज फॅनला मिळतं. तर त्या रेजिस्टन्स मधून जो काय फॅन रेग्युलेटरच्या रेजिस्टन्स मधून जो काय करंट वाहतोय आणि तो असलेला त्या ठिकाणचा रेजिस्टन्स यांचा गुणाकार म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. तर अशा पद्धतीने व्होल्टेज ड्रॉप झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फॅनच्या बाबतीत जर पाहिलं तर रेग्युलेटरमध्ये काही व्होल्टेज ड्रॉप होतो, म्हणजे तो रेजिस्टन्स आहे आणि तो त्याच्यातून काही करंट वाहतोय याचा गुणाकार म्हणजे तेवढं व्होल्टेज त्या ठिकाणी ड्रॉप झालं. मग 220 पैकी त्या ठिकाणी समजा 120 व्होल्टेज ड्रॉप झालं तर फॅनला किती मिळणार, 100 व्होल्टच मिळणार. म्हणून त्या ठिकाणी फॅन हा हळू फिरेल. लक्षात. समजा फॅन रेग्युलेटरमध्ये 20च व्होल्टेज ड्रॉप झाला तर आणि फॅनला जर 200 व्होल्ट मिळायला लागलं तर त्या ठिकाणी फॅन फुल फिरेल. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट आणि तिथला असलेला रेजिस्टन्स यांचा गुणाकार म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. याचं सांकेतिक खूण जे आहे चिन्ह ते VD असं आहे आणि याचे एकक देखील व्होल्ट आहे. त्यानंतर व्होल्टेज. तर विद्युत प्रवाहित तारांच्या दोन टोकांमध्ये मिळणाऱ्या विद्युत दाबास व्होल्टेज असं म्हणतात. यालाच विद्युत दाब असं देखील म्हटलं जातं. विद्युत प्रवाहित तारांच्या दोन टोकांमध्ये मिळणाऱ्या विद्युत दाबास व्होल्टेज असं म्हणतात आणि हे V ने दर्शवतात. याचं एकक व्होल्ट असं आहे. हे जे व्होल्टेज आहे आपण पाहतो बा वेगवेगळ्या पद्धतीचं व्होल्टेज जे असतं, तर त्यामध्ये विशेषतः 250 व्होल्ट पर्यंत जे व्होल्टेज आहे त्याला लो व्होल्टेज असं म्हटलं जातं. 250 व्होल्ट पेक्षा जास्त आणि 600 व्होल्ट पर्यंत जर व्होल्टेज एखाद्या ठिकाणी असेल तर ते मीडियम व्होल्टेज आहे असं संबोधलं जातं. मध्यम व्होल्टेज किंवा मध्यम विद्युतदाब. 250 पर्यंत लो व्होल्टेज कमी विद्युतदाब, 250 पासून पुढे आणि 600 व्होल्ट पर्यंत मध्यम विद्युतदाब मीडियम व्होल्टेज, 650 पेक्षा जास्त आणि ते 33,000 व्होल्ट पर्यंत जर असेल तर हाय व्होल्टेज उच्च विद्युतदाब, आणि 33,000 व्होल्ट पेक्षा जास्त जे व्होल्टेज आहे त्याला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज किंवा अति उच्च विद्युतदाब असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या व्होल्टेजची लो, मीडियम, हाय आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज अशा पद्धतीने या ठिकाणी विभागणी केलेली असते. याच्या व्यतिरिक्त
अजून काही संज्ञा आहेत त्या आपण दुसऱ्या भागामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार.